टिपूची तुलना शिवरायांशी अशक्य, मुख्यमंत्री फडणवीस यांचे काँग्रेसला उत्तर. टिपूचा फोटो हटवल्यानंतरही मुजोरी कायम, टिपूचा फोटो लावून चूक केली नाही, मालेगावच्या उपमहापौरांचा मुजोर दावा. मालेगाव मनपातील टिपू सुलतानचा फोटो अखेर हटवला. शिवसेना भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता आंदोलनाचा इशारा. गुजराती कोकणवासियांच्या जमिनी लुटतायत, संजय राऊत यांच्याकडून आरोप. नागपुरात बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन डेला विरोध. व्हॅलेंटाईन डेचा विरोध करत काढली निषेध रॅली. रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी. कोकणवासियांनी राहुल नार्वेकरांना दाखवला हिसका. जमिनी मोजणं विधानसभा अध्यक्षांच्या अंगाशी आलं. संजय राऊत यांचा दावा फोल. वादाच्या व्हिडिओशी राहुल नार्वेकरांचा संबंध नाही. शेतकरी रमेश पाटील यांचा खुलासा. पंतप्रधान मोदींचं विमान उतरलं चक्क हायवेवर. आसामच्या झाबुआमध्ये हायवेवर उतरलं पंतप्रधानांचं विमान. भारताच्या युद्धसज्जतेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा. ईशान्य भारताची संरक्षण क्षमता आणखी सक्षम. ईशान्य भारतातही आता धावपट्टी, समकक्ष महामार्ग बांधणी. फडणवीसांनी मला गप्प बसायला सांगितलं आहे, धनंजय मुंडे यांचे मिश्किल वक्तव्य. शपथविधीबाबत शरद पवारांचा दावा खोटा ठरला. सुनेत्रा पवार यांनी शपथेपूर्वी भेटायचा प्रयत्न केल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा संपेना. विलिनीकरणावरून दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली. विलिनीकरण होईल असं वाटत नाही. यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे. संजय राऊतांचा टोला. निष्काळजीपणामुळे अपघात. महापौर ऋतू तावडे यांचं विधान. बुलून अपघाताचा ठपका कंत्राटदारावर. मुलुंडमध्ये मेट्रो 4च्या बांधकामादरम्यान दुर्घटनेमध्ये एक ठार, एक गंभीर जखमी. उभारला जाताना खांब कोसळला. अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच येणार. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची माहिती. कोकण विदर्भात उन्हाचा चटका वाढणार. हवामान विभागाचा इशारा. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई. व्यवस्थापनाची मालमत्ता जप्तीचाही राज्य सरकारचा निर्णय. 6 दिवसांनी शरद पवारांना घरी पाठवलं. डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या घातपाताचा प्रयत्न. संजय केनेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक. रात्री भेटायला आलेल्या एका व्यक्तीची बॅग राहिल्याची माहिती. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणं भोवलं. आरपीएफनं जगन भालेच्या मुसक्या आवळल्या. मुंबईकरांना रेल्वेचं मोठं गिफ्ट. उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार. शिवजयंतीच्या मुहूर्तापासून वेस्टर्न रेल्वेवर 12 एसी लोकल धावणार.